अशोक खरात प्रकरणानंतर नाशिकमध्ये आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लासलगाव परिसरात बाबा म्हणून वावरणाऱ्या महेश गिरी याच्यावर लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. समस्या सोडवण्याच्या नावाखाली कुटुंबाला जाळ्यात ओढून बाधा असल्याचे सांगत अजब विधी करण्यास भाग पाडण्यात आली आहे. त्यानंतर संबंधित महिलेला अश्लील संदेश पाठवून त्र्यंबकेश्वर येथील लॉजमध्ये अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. निफाड तालुक्यातील खडकधारणगाव येथील प्रतिगाणगापूर म्हणून मठ आहे. त्या मठामधला जो महेशगिरी बाबा आहे, महेशगिरी नावाचा, तो त्यांनी माझ्यावर जे लैंगिक अत्याचार केले त्या अत्याचारांविरुद्ध मी लासलगाव पोलीस स्टेशनमध्ये आज आली आहे तक्रार नोंदवण्यासाठी. तर त्यांनी सुमारे 2 वर्षापूर्वी माझ्यावरती हे कृत्य झालेलं आहे माझ्यासोबत. त्यांनी त्यांच्या मठामध्ये मी माझे जे घरातला प्रॉब्लेम होता त्याच्यासाठी मी एकदा त्यांचं इंस्टाग्रामवरती त्यांचे व्हिडिओ बघून आमची फॅमिली, माझे मम्मी पप्पा आणि मी गेली होती. त्याच्यानंतर त्यांनी तिथे आम्हाला दर गुरुवारी यायला सांगितलं आणि त्यांचं जे पापविनाशी तीर्थ आहे त्या तीर्थामध्ये आंघोळ करायला लावली. त्या तळ्यामध्ये तुझी जन्मतारीख वगैरे मला व्हॉट्सअपला पाठव. त्याच्यानंतर मी त्यांना पाठवले आणि मला म्हणे की त्यांनी मला 2-3 दिवसानंतर मेसेज केला की हाय, कशी आहे व काय, जेवली का वगैरे. तर मी म्हटलं की हा बाबा असं मला असे मेसेज करतोय वगैरे. तर मी घरी सांगितलं, माझ्या बहिणीला वगैरे दाखवलं. त्यांनी मला धमकी दिली की माझ्या स्थानावर परत पाय नको ठेवू असं. तर म्हटलं आता मम्मी पप्पा परत म्हणशील तर मीच त्याला काहीतरी बोलले असेल म्हणून त्याने असं सांगितलं. मग नंतर एक दिवस मग मी त्याच्याशी बोलतच राहिली फोनवर. नंतर त्याने एक दिवस माझ्या पप्पांना सांगितलं की तिला वैयक्तिक मला भेटायला पाठवा पंचवटीला असं. त्यांनी मला त्याच्या गाडीमध्ये बसवलं आणि मला म्हणे की आपण एकांतात ठिकाणी जाऊ बोलायला असं सांगून त्यांनी मला त्र्यंबक येथील लॉजवर नेलं. तर लॉजचं मला नाव आठवत नाही, पण मला तो लॉज माहिती आहे की कोणत्या लॉजवर मला नेलं त्यांनी. त्या लॉजवर नेल्यानंतर तिथे त्याने माझ्यावर अत्याचार केला. अत्याचार करताना असं होतं की मला तिथे ना आवाज पण करता येत, कारण त्यांनी मला सांगितलं की माझ्या गळ्यामध्ये रुद्राक्ष आहे माझ्यावर, आणि तो होताच असं राक्षसासारखा का मला त्याचा प्रतिकारच नाही करता आला. आणि नंतर म्हणजे मला कळत होतं की माझ्यासोबत काय होतंय, पण मला हे बोलताच येत नव्हतं. माझ्यासारख्या अनेक महिला, अनेक मुली त्या बाबाच्या जाळ्यात फसल्या आहे आणि मला माहिती आहे खूप मुलींवर हा अत्याचार झाला. आता पण त्या शांत आहे. तर प्लीज 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 माझ्या सगळ्या मुलींना विनंती आहे, मी जसं आपल्या मागे समिती आहे लासलगाव पोलीस स्टेशन भक्कमपणे उभे, तर प्लीज त्या मुलींनी समोर यावं. तुमचं कोणत्याही प्रकारचं नाव येणार नाही, तुम्ही फक्त समोर यावं आणि तुमच्यावर जो अन्याय झालाय ना तो इथं तुम्ही दाखल करा त्या बाबाविषयी.